हजेरी लावली। उद्या मान्सून केरळात दाखल होईल अशी बातमी आपण काही वेळापूर्वीच पाहिली होती। मात्र आता मान्सून केरळात दाखल झालेला आहे। एक आठवडा आधीच केरळात मान्सून दाखल झालाय। जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडे। विशाल, एक आठवडा आधीच मान्सून केरळात दाखल झाला, याचा अर्थ महाराष्ट्रातली ही मान्सूनची हजेरी लवकरच असेल। एक आठवडापूर्वीच मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे। खरं पाहिलं तर मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची जी तारीख असते ती साधारण 1 जूनची असते। मात्र यंदा मान्सून जो आहे तो 23 मेलाच 24 मेच्या दरम्यानच जो आहे तो दाखल झालेला आहे, केरळमध्ये दाखल झालेला आहे। या अगोदर म्हणजे 2009 ला मान्सून 23 मे या दिवशी केरळमध्ये दाखल झालेला आहे। तब्बल 15 ते 16 वर्षानंतर पुन्हा त्याच दिवशी म्हणजे 24 तारखेला मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी केरळमध्ये मान्सून दाखल होतो त्याच्या 5 ते 7 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये केरळ जो आहे तो महाराष्ट्रामध्ये मान्सून जो आहे तो दाखल होत असतो। त्यामुळे आता महाराष्ट्रात ही लवकरच मान्सून येईल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते। विशाल, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर प्रत्येकासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। गेली 4 ते 5 महिने उकाड्याने हैराण असलेल्या प्रत्येकाला दिलासा देणारी अशी ही बातमी।